आपण पत्रलेखन हा टॉपिक घेतलेला आहे आज आणि या पत्रलेखनाचा ही प्रस्तावना आहे जे मी लिहिलेली आहे. आणि पत्रलेखनामध्ये प्रश्न येतो, ॲडव्हर्टाइजमेंट येते. त्या ॲडव्हर्टाइजमेंटवरती आपल्याला पत्रलेखन लिहायचं असतं. इथे मी उदाहरणासाठी विद्यार्थी बुक डेपो ही ॲडव्हर्टाइजमेंट घेतलेली आहे. आणि या ॲडव्हर्टाइजमेंटवरती 2 प्रश्न येतात, जे की तुम्हाला एक प्रश्न येतो की मागणीपत्र लिहा आणि एक प्रश्न येतो की विनंतीपत्र लिहा. या दोन्हीपैकी तुम्ही कोणताही प्रश्न सोडवू शकता. जसं की मी याच्यावरती विनंतीपत्र लिहिलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो. हे आहे विनंतीपत्र. विनंतीपत्रामध्ये पहिल्यांदा दिनांक टाकायची, प्रति टाकायचं, माननीय व्यवस्थापक टाकायचं, आपली जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याचं नाव टाकायचं, पत्ता टाकायचा, नंतर विषय टाकायचा. विषय हा परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही विषय टाकला नाही तर तुमचा 1 मार्क जाऊ शकतो. नंतर एक लाईन सोडून महोदय टाकायचं. महोदय संपल्यानंतर आपल्या पत्राची सुरुवात करायची. आणि आपल्या पत्रामध्ये पॅरेग्राफ सोडताना सुटसुटीत दिसावं म्हणून जिथं आपला संपलेलं आहे वाक्य तिथून पुढची एक लाईन सोडून खालचं ह्याला सुरुवात करायची. हे पहा, असं पत्र सुरू. ही आहे आपल्या पत्राची एंडिंग. पत्राच्या एंडिंगला कळावे आपला नम्र अबक, म्हणजे तुमचं नाव लिहायचं असेल तर तुम्ही तुमचं नाव लिहू शकता किंवा इतरांचंही लिहू शकता जर तुम्हाला उदाहरण घ्यायचं असेल तर. आणि शालेय ग्रंथप्रमुख, जी तुमची शाळा आहे जी शाळा आहे त्याचं नाव आणि तुमचा पत्ता, ईमेल आय डी. ईमेल आय डी कशासाठी तर त्यांना जे आपल्याला कळवायचे आहे ना माहिती, त्याच्यासाठी आपला ईमेल आय डी टाकावा लागतो.